नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्ह्यातील 7 नगर परिषदांच्या सदस्यपदांसाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत मतदान करता येणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद क्षेत्रामध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गंगाखेड येथे 22,907 पुरुष तर 22,135 महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिंतूर या ठिकाणी 21,420 पुरुष आणि 20,387 महिला मतदानाचा हक्क बजावतील. मानवत येथे 16,356 पुरुष आणि 16,243 महिला, पाथरी येथे 17,674 पुरुष आणि 17,532 महिला, पूर्णा या ठिकाणी 16,945 पुरुष आणि 17,338 महिला मतदानाचा हक्क बजावतील. सेलू या ठिकाणी 22,335 पुरुष आणि 22,124 महिला, तर सोनपेठ येथे 7,872 पुरुष आणि 7,746 महिला हक्क बजावतील. एकूण 7 महापालिकेत 1,25,509 पुरुष आणि 1,23,505 महिला आणि इतर 12 असे एकूण 2,49,026 मतदार आपला हक्क बजावतील. यासाठी 7 नगरपालिकेमध्ये एकूण 272 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान उद्या दिनांक 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक नगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी हे मतदान साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर आज रवाना झाले आहेत. राज्य शासनाने राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा दिवस मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील 7 नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात म्हणजेच गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा नगर परिषद अधिसूचनेद्वारे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या नगर परिषद क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असं अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यातील 7 नगर परिषदेसाठी दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्यायी वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. या कलमान्वये जिल्हा दंडाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत परभणी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्या ठिकाणी 100 मीटर परिसरात सर्व पक्षाचे कार्यालय, उमेदवाराचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस मेट, ध्वनिक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने, संबंधित पक्षाच्या उमेदवारांचे चिन्हांचे प्रदर्शन आणि निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही शांततेत आणि सुरळीत व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य तो बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्ताविषयी बोलताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, नमस्कार. परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी
परभणी जिल्हा पोलीस दलाचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी 8 पोलीस उपअधीक्षक, 12 पोलीस निरीक्षक, त्याच पद्धतीने 78 सहाय्यक पोलीस निरीक्षक, PSI दर्जाचे अधिकारी असून 743 पोलीस अंमलदार आणि गृहरक्षक दलाचे 734 अंमलदार या ठिकाणी लावण्यात आलेले असून एक तुकडी म्हणजेच एक कंपनी SRPFची पुरवण्यात आलेली आहे आणि त्यांना महत्त्वाच्या ठिकाणी नेमण्यात आलेले असून या सर्वांचा रूट मार्च घेण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने गुन्हेगारांवर देखील कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। आज तो जवळजवळ 207 गुन्हेगार या निवडणुकीच्या काळापुरते हद्दपार करण्यात आलेले असून नगरपालिका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आलेले आहेत आणि सोशल मीडिया असेल करडी नजर ठेवून आहे। कोणी अनुचित मजकूर टाकेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। त्याच पद्धतीने कोणी आमिष देऊन प्रलोभने दाखवून निवडणुकीत काहीतरी फ्री वीज वाटेल, काही वाटप करेल तर त्यासाठी देखील ड्रोन पेट्रोलिंग चालू आहे आणि रात्री पोलिसांची पेट्रोलिंग असणार आहे। या बंदोबस्ताचं वैशिष्ट्य म्हणजे ड्रोन पेट्रोलिंग, त्याच पद्धतीने पोलीस वाहनांवर देखील CCTV काही महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये देखील CCTV कॅमेरा लावण्यात आलेले असून पोलिसांची करडी नजर या ठिकाणी असणार आहे। एकूण आपल्याला सांगितल्याप्रमाणे 207 गुन्हेगारांवर तडीपारीची म्हणजे हद्दपारीची कारवाई करण्यात आली नगरपालिका क्षेत्रातून आणि परभणी जिल्हा पोलीस दल हे या नगरपालिका निवडणुका निष्पक्ष निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहेत। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।